आज मी खूप रडली. काय झालं चला सांगतो, तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा. आज बनवली होती मी इडली, ज्याची क्रेविंग मला खूप दिवसापासून होत होती. बनवतो बनवतो करून शेवटी आज मी बनवलीच. दुपारचा टाईम झाला, आराम करावं म्हटलं तर मग दिसले हे पैसे. इतके मोठे पैसे बघून मी खूप खुश झाली. इतनी खुशी. पण हा जो पैसा आहे ना, माझ्याजवळ कधीच थांबत नाही. हे असं तुमच्यासोबत पण होते का? माझ्यासोबत तर नेहमीच होते. पैसे बघून बघून मला लागून गेली मग झोप, आणि झोप झाली माझी पूर्ण. उठली तर काय बघतो, हातपाय असे कळकळ लागून आले. 2-3 दिवसापासून थंडी खूप जास्त वाढली आहे, त्यामुळे हातपाय थोडंसं घोरपडसारखं झालं आहे. माझंही झालं आहे, तुमचं झालं असेल बहुतेक, कारण की थंडीमध्ये तर असं होतेच सगळ्यांसोबत. मग डोळे खूप दुखत होते, म्हणून मी टाकला डोळ्यामध्ये माझ्या ड्रॉप. त्यामुळेच मी खूप जास्त रडली, खूप जास्त. म्हणजे ते तर ड्रॉपचे आसू होते म्हणा, माझे असली आसू नव्हते ते. आणि मग दर्शन केले होते मोर्शीला. मोर्शी गेले तर माझ्यासाठी घेऊन आले होते मस्त मोमोज, फ्रेंच फ्राय. मोमोज खाऊन तर इतकी जास्त मजा आली ना, खूपच जास्त. हे खाऊन इतकी मजा येते ना, टेस्टही इतका भारी असते. मोमोज कशी असो बाई, मला तर खूप जास्त आवडते. आणि डाएट सुरू केली, आणि डाएट सुरू केल्यानंतर हे खाऊ नसते त्याच्यामध्ये फास्ट फूड वगैरे, जंक फूड. पण हे खाल्ल्याची क्रेविंग तर येतच राहते, नेहमी नेहमी येते क्रेविंग्स. तर काय करावं याचा उपाय नाही माझ्याजवळ आता. व्यायाम वगैरे करत असते मी, बाकीचे काही सलाद वगैरे खात असते. पण याची क्रेविंग माझ्याकडून कधीच खतम होणार नाही. पण थोडीफार, एकदम तर नाही होऊ शकत कमी, थोडीफार करायचा प्रयत्न करत आहे मी. कारण की आता खूप जास्त लठ्ठ झालेली आहे मी, म्हणून मी आता सुरू केले आहे डाएट. सो असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल लाईक, कमेंट, शेअर, फॉलो करायला विसरू नका.